अजिंठा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चौकशी सुरू असताना वार्ता संकलन करत असलेल्या एका पत्रकाराला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 7 रोजी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा येथील पत्रकार मुनीर चांद खा पठाण वय वर्ष 42 एका दैनिकाचे बातमीदार म्हणून कार्यरत होते। सोमवार दिनांक 2 रोजी अजिंठा गावात 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 3 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घटनास्थळी आले होते। यावेळी कार्यकर्ते मंगेश सनांचे यांनी वार्तांकनासाठी पठाण यांना घटनास्थळी बोलवले। दरम्यान संबंधित अधिकारी जलशुद्धीकरण केंद्राचे शटर उघडत असताना पठाण हे मोबाईलद्वारे व्हिडिओ व छायाचित्र घेत होते। त्याचवेळी अजिंठा येथील इंदिरानगर परिसरातील शेख नईम शेख शरीफा तिथं आला व तू कसला पत्रकार आहेस, व्हिडिओ का काढतोस असं म्हणत त्यानं पठाण यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यांना चापट व बुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी उपस्थित विस्तार अधिकाऱ्यांनी व इतरांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेख नईम यानं पठाण यांच्या हातातील मोबाईल हिसकावून रस्त्यावर फेकून दिल्यानं मोबाईलचे नुकसान झाले। तसेच आरोपीनं पठाण यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींचे तंगडे तोडण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या घटनेनंतर पत्रकार मुनीर पठाण यांनी शनिवार दिनांक 7 रोजी रात्री 11:25 अजिंठा पोलीस ठाण्यात शेख नईम शेख शरीफ याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। सदरील घटना प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध BNSच्या विविध कलमान्वये तसेच पत्रकार संरक्षण अधिनियम कायदा 2017 कलम 3 व 4 अंतर्गत शेख नईम शेख शरीफ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील प्रकरणी पुढील तपास सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे करत आहेत। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।